चमचमीत अशी मासवडी आणि चमचमीत मासवडीसाठी लागणारा झणझणीत असा रस्सा कसा बनवायचा आहे किंवा मासवडीचं बेसन हटताना गुठळ्या होऊ नये म्हणून आपण या रेसिपीमध्ये माहिती सांगितलेली आहे। बऱ्याच जणांना बघा मासवडीची रेसिपी ना अवघड वाटते, परंतु जर तुम्ही ही रेसिपी जर शेवटपर्यंत बघितली ना तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये मासवडी बनवायला शिकाल। एवढी ही रेसिपी सोपी आहे, त्याच्यामुळे रेसिपी जी आहे ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। मासवडीचं सारण तयार करण्यासाठी इथं आपण ना ताटामध्ये जे साहित्य घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये बघा आपण ना किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, कसकस घेतलेली आहे, 1 चमचे एवढी कसकस घेतलेली आहे, तीळ आणि 2 मिडियम साईजचे ना मी इथं कांदे चिरून घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, जिरं, घरचा मसाला, कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे आणि चिरलेली कोथिंबीर बघा भरपूर घेतलेली आहे आपण। आणि आपण शेंगदाणे ना घेणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती ना एक कढई ठेवायची आहे। कढईमध्ये ना पहिल्यांदा ना आपण तीळ भाजून घेणार आहे। तीळ आपल्याला छान भाजायचं आहे आणि भाजत असताना ना लो फ्लेमवरती भाजायचं, त्याच्यामुळे तीळ छान खमंग भाजल्या जातं। त्याच्यामुळे ना आपलं जे सारण पण असतं ना मासवडीचं ते खमंग होतं, त्याच्यामुळे तीळ छान भाजायचं। नंतर मग त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जी कसकस होती ना तीही बघा आता आपण भाजून घेणार आहे, तीही आपण लो फ्लेमवरतीच भाजून घेत आहे। छान अशा आपल्याला कसकस आणि तीळ भाजून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये आता आपण ना खोबरं पण भाजून घेणार आहे। खोबरं भाजत असताना खोबरं देखील लो फ्लेमवरती भाजायचं, त्याच्यामुळे खोबरं कसं एकदम खमंग असं भाजलं जातं आणि कुरकुरीत असं खोबरं होतं। त्याच्यामुळे आपण इथं बघा खोबरं पण छान असं ना ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलं। त्याच कढईमध्ये आता आपल्याला ना 1 मिडियम साईजचा कांदा ना भाजून घ्यायचा आहे। इथं बघू शकता आपण 1 मिडियम साईजचा कांदा, त्याच्यामध्ये ना तेल घातलेलं आहे आणि कांदा छान असा आपण तेलामध्ये परतवून घेणार आहे। त्याला असा ब्राऊन कलर येईपर्यंत ना कांदा छान असा परतवायचा आहे। एवढाच ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे, जास्तही काळा नाही करायचा आपल्याला कांदा। त्याच्यामध्ये बघा कोथिंबीर, लसूण, जिरं आपण ते कांद्यासंग थोडंसं ना गरम करून घेणार आहे आणि हे वाटण ना आपण एका ताटामध्ये काढून ठेवणार आहे। तोपर्यंत ना आपण रश्श्याचं पण वाटण ना तयार करून घेऊया। त्याच कढईमध्ये आता आपण बघा 1 मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतला, त्याच्यामध्ये तेल घालून कांदा छान असा परतवायचा आहे। रश्श्यासाठी कसा कांदा छान भाजून घ्यायचा, त्यावेळी आपला रस्सा पण एकदम छान होतो। त्याच्यामुळे बघा इथं आपण छान ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजून घेतला। आता आपल्याला त्याच्यामध्ये ना 1 चमचे एवढी बाजरी आणि 1 चमचा ना हरभऱ्याची डाळ घालायची आहे, ती पण कांद्याबरोबर ना छान भाजून घ्यायची आहे। त्याला पण ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं, तरच ती डाळ आणि बाजरी छान भाजली जाते। आपण बाजरी आणि डाळ बघा छान भाजून घेतली, नंतर मग त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे, ते पण आपण थोडंसं ना परतवून घेणार आहे। खोबरं परतवून झाल्यानंतर मग आपल्याला ना लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या आता चिरलेली थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। आणि आता इथं आपण काय केलेलं आहे, गॅस बंद करून ना लसूण आणि कोथिंबीर वाटणामध्ये फक्त आपण ना मिक्स करून घेतोय। चवीनुसार बघा इथं आपण मीठ घेतलेलं आहे, चवीनुसारच आपल्याला रश्श्यासाठी मीठ घ्यायचं आहे। कांदा लसूण मसाला, घरचा मसाला आणि आपण आता इथं बघा धना पावडर घेतलेली आहे आणि जिरा पावडर। आता हे सर्व मसाले ना आपण थंड करून घेणार आहे। पहिल्यांदा वाटणामध्ये हे मसाले मिक्स करून ना आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत आणि नंतरच मग आपण ना ह्याचं थंड झाल्यानंतर वाटण तयार करून घेणार आहे। तोपर्यंत ना आपण सारणाचं वाटण तयार करून घेऊया। इथं बघा आपण सारणाचं वाटण तयार करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये शेंगदाणं, तीळ, कसकस आणि जे खोबरं आहे ना ते आता आपल्याला थोडंसं ना बारीक असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावलं आणि मिक्सरवरती ते फिरवून घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीने आपण जाडसर वाटण तयार करून घेतलं।
ब्राऊन कलर येईपर्यंत जो कांदा भाजून घेतला होता ना तोही कांदा घातला, सर्व मसाले घालून घेतले, कोथिंबीर आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून थोडंसं आपण हे जाडसर असं वाटण बारीक करून घेतलं मिक्सरवरती। बघू शकता आपण थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे, जास्त नाही जाडसर ठेवायचं, नाहीतर नंतर आपलं काय होईल, वडी चिरल्या जाईल ना, त्याच्यामुळे आपण थोडंसं बघा जाडसर असं वाटण ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेतली, धना पावडर घालायची आहे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे सारणामध्ये। त्याच्यामुळे सारण कसं खमंग लागतं ना, त्याच्यामुळे आपण थोडासा गरम मसाला घातला। सारण बघू शकता आपण इथं हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। सारण आपलं तयार झालेलं आहे। तोपर्यंत ना आपलं रश्श्याचं पण वाटण ना थंड झालं होतं। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आता मी रश्श्याचं पण वाटण ना बारीक करून घेणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडीशी बघा कोथिंबीर घालायची आहे। पाणी घालून आपण ना हे वाटण तयार करून घेणार आहे। पाणी घातल्यामुळे कसं वाटण बारीक छान होतं ना, त्याच्यामुळे इथं आपण पाणी घालून हे वाटण रश्श्याचं तयार करून घेतलं। तोपर्यंत ना इकडं आपण 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे। आता हे बघा आपण 2 वाट्या बारीक असं बेसन घेतलेलं आहे। वडीसाठी कसं बारीकच बेसन घ्यायचं, जर तुम्ही जाडसर बेसन घेतलं ना तर वडी आपल्याला थापता येत नाही ना, त्याच्यामुळे आपण बारीक असं बेसन घेतलेलं आहे। गॅसवरती आपण इकडं कढई ठेवली, कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर बघा इथं आपण ना लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा ठेसा घातलेला आहे, तो तेलामध्ये आपण छान परतवून घेणार आहे। थोडीशी आपण बघा इथं हळद घालून घेतली। हळद घातल्यानंतर आता आपल्याला ओवा देखील घालायचा आहे। ओवा घातला ना मासवडी चवीला छान लागते, त्याच्यामुळे आपण थोडासा ओवा घालून वाटण परतवून घेतलं। ज्या वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे ना त्याच वाटीने आपण 1.5 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे। चवीनुसार आता आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ आपल्याला चवीनुसारच घालायचं आहे। आता ह्या मासवड्या आपण 4 ते 5 लोकांच्या बनवतोय ना, त्याच्यामुळे आपण इथं 2 वाट्या एवढं बेसन घेतलेलं आहे। आता आपल्याला पाण्याला ना उकळी येऊ द्यायची आहे, अशी बघा खळखळून अशी उकळी येऊ द्यायची। पाण्याला ना उकळी आल्यानंतर इथं आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे। पहिल्यांदा गॅसची फ्लेम लो करून घ्यायची। आपण इकडं बघा पीठ चाळण्यासाठी एक चाळण घेतलेली आहे आणि वाटीमध्ये आपण पीठ घेतलेलं आहे बेसनचं, ते पहिल्यांदा आपल्याला चाळून घ्यायचं आहे। आणि इकडं मॅशर घेतलेलं आहे पीठ मिक्स करण्यासाठी, तुम्ही चमचाही घेऊ शकता। पहिल्यांदा आपण मॅशरने हे पीठ 1 वाटी मिक्स करून घेतलं। नंतर बघा जे राहिलेलं जे 1 वाटी आहे ना तेही आता आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आणि गॅसची फ्लेम मात्र आपल्याला इथं लोच ठेवायची आहे। जर तुम्ही फुल फ्लेम केली ना तर काय होईल, पिठाच्या गुठळ्या तयार होतील, त्याच्यामुळे आपण इथं बघा फ्लेम जी आहे ना ती लोच ठेवलेली आहे आणि पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे। पीठ मिक्स झाल्यानंतर जे बघा मॅशरमध्ये जे पीठ अडकलं होतं ना ते मी पॅचोलाच्या साह्याने काढून घेतलेलं आहे। पॅचोलाच्या साह्याने काढून घेतल्यानंतर पीठ आपल्याला बघा पॅचोलाने चांगलं ना मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एखादी गुठळी वगैरे असेल ना, त्याच्यामुळे आपण असं चांगलं मिक्स करून घेणार आहे। तुमच्याकडे जर पॅचोला नसेल तर तुम्ही चमच्याने किंवा मॅशर असतो ना त्या मॅशरने सुद्धा पीठ छान मिक्स होतं, तुम्ही मॅशरने पण मिक्स करून घेऊ शकता। पीठ मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती आता आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती ना पिठाला एक 5 मिनिट ना लो फ्लेमवरती छान असं वाफवून घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता आपण लो फ्लेमवरती हे पीठ वाफवून घेतलं। वाफवल्यानंतर आता आपल्याला ना हे पीठ थापून घ्यायचं आहे। गॅस बंद केलेला आहे आता आपण, आणि इकडं आपण पोळपाट घेतलेला आहे। पोळपाटावरती ना एक रुमाल टाकून घेतलेला आहे। सुती रुमाल आपल्याला घ्यायचा आहे। सुती रुमाल घेतल्यानंतर रुमाल ना आता आपल्याला पूर्णपणे पाण्याने वलसर करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे जी मासवडी आहे ना ती रुमालाला चिटकून राहू नये म्हणून आपण इथं बघा पूर्णपणे सुती रुमालना पाण्याने वलसर करून घेतला आणि त्याच्यावरती थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि नंतर मग त्याच्यावरती गरम गरम असं बेसन पीठ घालून घ्यायचं। गरम गरम बेसन पीठ घातल्यानंतर आपल्या हाताला ना पीठ भाजू नये यासाठी बघा मी एका वाटीमध्ये थोडंसं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे। नॉर्मल पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि बेसन पीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। धपाटं थापतो ना तसंच आपण ना हे बेसन पीठ रुमालावरती थापून घेणार आहे। बघू शकता आपण 4 बोटाने पूर्णपणे असं थापून घेतलं। एका साईडला थोडंसं बेसन पीठ निघलं होतं ना तिथं बघा मी बेसन पीठ लावून घेतलं, तेही आपण पूर्णपणे थापून घेतलं। थापल्यानंतर आता आपल्याला त्याच्यावरती सारण भरायचं आहे। सारण आता आपल्याला ना बेसनवरती पसरवून घ्यायचं आहे। पसरवत असताना पूर्णपणे बेसनवरती नीट पसरवायचं,
नाहीतर मग मासवडीमध्ये ना सारण येत नाही, मग मासवडी चवीला लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सारण मात्र ना बेसनवरती पूर्णपणे असं पसरवून घ्यायचं आहे. मासवडीचं ना आता आपल्याला रोल करायचा आहे. रोल करतेवेळी रोल गुंडाळत असताना ना काय करायचा, रुमाल थोडा थोडा ना बाजूला काढायचा, म्हणजे रुमाल पिठापासून वेगळा होतो आणि आता आपल्याला मासवडी ना पूर्णपणे अशी थापता येते. आता बघू शकता मी पूर्णपणे रुमाल मोकळा केलेला आहे आणि दोन्ही हाताने आपण अशी ना ही मासवडी हाताने थापून घ्यायची. हाताने थापून घेतल्यानंतर आता रुमाल काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली जी मासवडी तयार झालेली आहे ना ती एकदम छान तयार झालेली आहे. इथं आपण ताटामध्ये काढून घेतली. आता मी तुम्हाला दुसरी पण एक पद्धत दाखवत आहे मासवडी थापण्याची. आता इथं बघा आपण पीठ घेतलं. पीठ घेतल्यानंतर पहिल्यांदा आपण काय केलं, पीठ चारी बोटाने सरकावत थोडंसं थापून घेतलं. बेलण्याला ना थोडंसं इथं आपण तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावलं ना म्हणजे पीठ ना बेलण्याला चिटकत नाही ना, त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, बेलण्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि एकदम हलक्या हलक्या हाताने ना आपल्याला ना हे पीठ लाटून घ्यायचं आहे. इथं बघू शकता एकदम मी हलक्या हलक्या हाताने लाटून घेतलेलं आहे. नाहीतर काय होतं, कधी कधी ना पीठ ना बेलण्याला चिटकून येतं. एकदम आपल्याला हलक्या हाताने लाटायचं आहे. आता त्याच्यावरती आपल्याला सारण भरायचं आहे. सारण आपल्याला कडेपर्यंत भरायचं, काटापर्यंत भरायचं. त्याच्यामुळे काय होतं, ही वडी ना खाताना एकदम छान लागते. त्याच्यामुळे इथं सारण बघा आपण काटापर्यंत भरून घेतलं. आता आपल्याला त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. रोल तयार करत असताना काय करायचा, जो रुमाल आहे ना तो थोडा थोडा ना बाजूला काढून घ्यायचा, म्हणजे मासवडीचा रोल आपल्याला नीट तयार करता येतो. आणि नंतर बघा आपण पूर्णपणे असा रुमाल मोकळा करायचा आणि दोन्ही हाताने ही मासवडी ना थापून घ्यायची. जेवढी थापल्या जाते ना तेवढीच थापायची. जास्तही थापायला गेला तर मासवडी काय होते, मोडते. त्याच्यामुळे बघा इथं आपण मासवडी थापून घेतली आणि जे जास्तीचं सारण झालेलं असतं ना ते बघा थोडंसं असं बाहेर पडतं, ते मी काढून घेणार आहे. ते काढून पण आपण सारण घेतलं आणि जी मासवडी तयार झालेली आहे ना बघू शकता एकदम छान तयार झालेली आहे. ही पद्धत पण एकदम छान आहे. ह्या पद्धतीने पण तुम्ही मासवडी करू शकता. आता आपण ना रस्सा तयार करून घेतोय. त्यासाठी ना आपण इकडं गॅसवरती ना कढई ठेवली. कढईमध्ये आपण तेल घातलं आणि त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे, थोडासा हिंग घालायचा. हिंग पोटासाठी छान असतो ना, त्याच्यामुळे मी इथं थोडासा हिंग घातला. आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ना ते वाटण आता आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. तेलामध्ये घालून घेतल्यानंतर आता आपल्याला वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. वाटण मात्र आता आपण छान भाजून घेणार आहे. वाटण छान भाजायचं. जेवढं वाटण तुम्ही चांगलं भाजून घेचाल ना मासवडीचं, तेवढा ना रस्सा एकदम छान लागतो. त्याच्यामुळे हे वाटण ना आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि नंतर बघा आपण काय करणार आहे, आता गॅसची फ्लेम इथं लो ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती ना मी इथं एक झाकण ठेवणार आहे आणि वाटणाला एकदम छान असं तेल सुटेपर्यंत वाटण भाजून घेणार आहे. त्याच्यामुळे रस्सा ना एकदम छान होतो. आणि एक आपण 5 मिनिट बघा वाटण छान भाजलं होतं आणि वाटणाला बघू शकता तेल पण एकदम छान सुटलेलं आहे. असं छान असं तेल सुटतं म्हणजे आपलं वाटण छान भाजलेलं आहे. आता वाटणामध्ये ना आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे. इथं आपण पाणी गरम करून घेतलं होतं तेच पाणी आपण वाटणामध्ये घालून घेतलेलं आहे. वाटणामध्ये गरमच पाणी घालायचं, नाहीतर मग हा रस्सा ना चवीला नाही छान लागत. त्याच्यामुळे आपण इथं गरम पाणी घालून घेतलं आणि हा रस्सा तयार करून घेतला. रस्सा तयार करून घेतल्यानंतर आता आपल्याला ना रश्श्याला उकळी येऊ द्यायची आहे. लो फ्लेमवरती इथं आपण उकळी येऊ देणार आहे. लो फ्लेमवरती शिजवायचा आणि जे सारण राहिलं होतं ना मासवडीचं ते सारण थोडंसं घालून घ्यायचं. त्याच्यामुळे रस्सा कसा चवीला एकदम छान लागतो ना, त्याच्यामुळे आपण थोडंसं सारण घालून घेतलं. रस्सा मिक्स करून घेतला. रस्सा मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. त्याच्यामुळे रस्सा एकदम छान लागतो. त्याच्यामुळे आपण इथं गरम मसाला घालून घेतला आणि थोडीशी आता आपल्याला ना चिरलेली ना कोथिंबीर पण घालायची आहे. तयार झालेला आहे मासवडीचा रस्सा. एकदम छान लागतो. तरेबाज असा हा रस्सा तयार झालेला आहे. चवीला एकदम छान झालेला आहे रस्सा. आणि मासवड्या पण बघा आपण अर्धा तास ना थंड करण्यासाठी ठेवल्या होत्या. मासवड्या थंडच करून घ्यायच्या आणि नंतरच इथं आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत.
कट करण्यासाठी बघा मी इथं पोळपाट घेतलेला आहे आणि आपण चाकूने ना त्या वड्या कट करून घेतोय। कट करत असताना ना चाकूला थोडंसं तेल लावायचं आणि वड्या कट करून घ्यायच्या। त्याच्यामुळे काय होतं, वड्या ज्या आहेत ना त्या चिरल्या जात नाहीत ना, त्याच्यामुळे वड्या कट करताना चाकूला थोडंसं तेल लावून घ्या आणि वड्या कट करून घ्या। एकदम छान बघा इथं वड्या कट होतात, कारण आपलं जे पीठ होतं ना बेसनचं ते एकदम छान शिजलं होतं। त्याच्यामुळे बघा वड्या पण एकदम आपल्या छान झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता मसाला मस्त अगदी वड्यामध्ये आतपर्यंत पोचलेला आहे आणि चवीला एकदम छान झालेल्या आहेत ह्या मासवड्या। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।